नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला दोडक्याची भजी बनवून दाखवणार आहे। एक नंबर चवीला लागतात, तुम्ही करून बघा। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला आज विसरू नका। त्यासाठी बघा असा कोवळा घेतलेला आहे बघा दोडका। अशा पद्धतीत घ्यायचा, जास्त निबार घ्यायचा नाहीये कारण आपल्याला पूर्णपणे याला खिसायचा आहे। तर मी ह्या दोडक्याचं काय केलेलं आहे, शेंडा आणि बुडका काढलेला आहे। ही शिरा काढल्या नाही, त्या शिरा पण चांगल्या असतात खाल्लेल्या। कवळ्या दोडकाच्या शिरा काढलेल्या काढायच्या नाहीयेत, निबार जर असेल तर काढायच्या आणि ह्याची चटणी सुद्धा छान होते। तर बघा हे अशा पद्धतीत मी स्वच्छ धुवून खिसून घेतलेला आहे। खिसल्यानंतर त्याला अजिबात धुवायचं नाहीये। दोडका खिसल्यानंतर बघा त्याला थोडंसं पाणी सुटतं, त्याला पाणी थोडं तरी आहे, पण ही पाणी सुद्धा आपल्याला काढायचं नाही, त्याच्यामध्ये चव असते। त्याच्यामध्ये 2 चिमूट हिंग पावडर, एक मोठ्या आकाराचा कांदा आहे बघा, असा उभा कापून घेतलेला आहे। 1.5 कांदा घेतला तरी पण चालेल। थोडीशी हळद आणि ह्याच्यामध्ये जिरे, लसूण, आलं कुटून घेतलेलं आणि हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। कोथिंबीर जरा जास्त टाकलेली आहे मी। 2 चिमूट बघा ओवा आहे। 1 चमचा सफेद तीळ आहेत। थोडीशी लाल मिरची पावडर तिखटाप्रमाणे टाका तुमच्या, कारण हिरवी मिरची टाकल्यानंतर लाल मिरची पावडर तिखटाप्रमाणे टाका। चवीनुसार मीठ, 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ। आता हे पहिलं सगळं मिक्स करून घ्यायचे आणि नंतर जर आपल्याला जर लागलं तर बेसन पीठ टाकायचे, तांदळाचं पीठ नाही टाकायचं। मिक्स करून घेतले। ह्याच्यामध्ये बघा आपल्याला बेसन पीठ बी टाकायची गरज नाहीये आणि तांदळाचं पीठ बी टाकायची गरज नाही, तेवढ्यामध्ये व्यवस्थित झालेलं आहे बघा। अशा प्रकारे होतं। आणि हा जे दोडका आहे ना, 300 ग्रॅम दोडका आहे। एका दोडक्याचं तरी 125 ग्रॅम वजन असेल, त्याच्याप्रमाणे बघा साहित्य आहे सगळं। आता आपण बनवायला घेऊया। तेल गरम करत ठेवलेलं आहे, तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। तर त्यात बघा अशा पद्धतीत सोडायचे, आपली कशी खेकडा भजी सोडतो तशा पद्धतीत बघा। असं सोडलं तरी चालेल, एका साईडला धरून असं एकदम मस्त असे होतात। आणि तेल गरम झालं की गॅस मिडियम करायचे। थोडी थोडी मी सोडून घेते, एवढीच आपण आता भाजून घेऊया। पलटी करून घेऊया आणि एकदम गोल्डन कलर येतोवर आपण याला चांगले भाजून घ्यायचे बघा। अशा पद्धतीत भाजून घ्यायचे, एकदम मस्त असे होतात। आणि ह्याला काय जास्त तेल वगैरे लागत पण नाही आणि राहत पण नाही, तेलकट असं राहत नाहीत बघा। एकदम कडक असे होतात, आतून सॉफ्ट आणि वळून कुरकुरीत असे छान लागतात। तुम्ही करून बघा बघा किती मस्त असे झालेले आहेत। अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेते। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।